गेमॉन पंच गोरख पाटील सरांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पंडित भोईर जोशी इलेव्हन भादवड संघाकडून. बघूया फलंदाज महेश याच्यासाठी पहिला चेंडू उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक सुभाष चेंडूवर झेपावत आहेत आणि अप्रतिम झेल. मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू महेश याला मात्र 0 धावसंख्येवर बाद करण्यात यश आलेले. जोशी इलेव्हन भादवड संघाचे गोलंदाज पंडित भोईर यानं चांगली साथ दिली. काऊ कॉर्नर लॉंग ऑन क्षेत्ररक्षक सुभाष यांनी. निश्चितच आमचे शेळके सर नेहमीच म्हणतात की गोलंदाजीचा एक पाठीचा कणा म्हणून ओळखला जातोय क्षेत्ररक्षण, आणि ते क्षेत्ररक्षण मात्र इथं पाहायला मिळालेले. निश्चितच येणाऱ्या फलंदाजांनी लगेच तयारीत राहायचंय. बघूया अशोक आलेले आहेत. संदेश पाटील ऑन स्ट्राईक वर आहेत. 1-0 अशी खराब सुरुवात आहे पहिल्या चेंडूवर. बघूया गोलंदाज पंडित भोईर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्क वर. या इथे शॉटम पुलचा फटका फसलाय. अजून एक फलंदाज बाद. सलग 2 चेंडूवर दोन्ही सलामीवीरांना 0 धावसंख्येवर खेळाडू कक्षामध्ये पाठवलेले पंडित भोईर यांनी. वाह क्या बात है. आणि निश्चितच या महत्वाच्या सामन्यातून पहिल्या सामन्याचे सामनावीर खेळाडू मुसाबाई हा सामना मिस करतात. काही कामानिमित्त या दुसऱ्या महत्वाच्या सामन्यामध्ये ते उपस्थित नाहीयेत. मात्र पंडित भोईर यांनी चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर केलेली आहे. सलग दोन्ही महत्वाच्या सलामीवीरांना 0 धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला पाठवलेले. संदेश पाटील देखील थोडेसे नाखुश असतील. बघूया जगदीश कारभारी आलेले आहेत. अशोक आणि जगदीश ही नवीन जोडी. बघूया हॅट्रिक ऑन आहे. अजूनही या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोलंदाजाला हॅट्रिक साधता आलेली नाहीये. बऱ्याच गोलंदाजाने 2-2 विकेट घेतलेली आहेत. आतापर्यंत मला वाटतं 4था की 5वा गोलंदाज असेल. मात्र हॅट्रिक कोणाची पूर्ण झालेली नाहीये. बघूया पंडित भोईर जोशी इलेव्हन भादवड संघाकडून आपली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का. समोर फलंदाज आहेत जगदीश कारभारी. चला वेल कमी घ्या मित्रांनो प्लीज. आज मेगा फिनाले दिवस आहे. स्ट्राईक वर चपल क्रॉस झाले होते. वेगवान चेंडू हाताळला. संदीप मोरे देखील पंडित भोईर यांचं कौतुक करतायत, अभिनंदन करतायत. चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूवर 2 गडी लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. चला वेल कमी घ्या प्लीज. जोशी इलेव्हन भादवड संघ वेल कमी घ्या मित्रांनो. बाकी आम्ही तुम्हाला कुठलीही सूचना करत नाही आहोत. दिलखुशच्या अंदाजाने हा फटका केलाचा होता. शॉट फाईन लेग मात्र चेंडू शॉट थर्डमॅन रिझन कडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. आणि बघा जगदीश कारभार यांनी 4 धावा धावून देखील पूर्ण केली आहेत. म्हणजे तुम्हाला धावा एकूण फक्त आणि फक्त 4 येतील. नाही त्यांच्या प्रेक्षक वर्गाचा आवाज आपल्यापर्यंत आला होता की धावता कशाला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेले. मात्र जगदीश कारभार यांचं कौतुक करावं लागेल. खेळपट्टीवर चांगले पळत होते. चेंडू जाईल तेव्हा जाईल सीमारेषेच्या बाहेर. आपण 4 धावा पूर्ण करूया. आणि त्या 4 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. निश्चितच बघू शकता आपण खेळाडू कक्ष स्वर्गीय प्रल्हाद शेठ माली यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव यशपाल माली, जयवंत माली, राहुल माली आणि दीपेश माली यांच्याकडून आम्हाला खेळाडू कक्ष येते या गुरुदत्त चौठाईरवा क्रीडानगरीमध्ये स्पॉन्सर केले. बघूया चेंडू हवेमध्ये आणि अप्रतिम झेल.
झेल कोणी टिपलाय तर सचिन होता शॉर्ट फाईन लेगवर आणि जगदीश कारभारी यांच्या नावानं अजून एक धक्का स्वर्गीय नंदकिशोर कारभाव या संघाला. पंचेचाळीस वयोगटाचा खेळाडू असेल तर आपण पाठवू शकता अन्यथा आपला षटक इथे पूर्ण केला जाईल. नंदकिशोर कारभाव ये मला वाटतं भरत चौधरी यांना एंटर केलेले आहे आणि 45 वयोगटाचे खेळाडूंचा त्यांच्याकडे जो भरणा होता तो पूर्ण झालेला आहे. बघूया पंडित भोईर यांनी पहिल्या षटकामध्ये 3 बाद 4 धावा फक्त खर्च केले आहेत. भरत चौधरी येतोय. भरत आणि अशोक चला नानाभाई बघा आपण अधिक वेळ घेऊ नका प्लीज. संदीप मोरे आपण सहकार्य करा प्लीज. सचिन सुभाष आपण गेम स्पीडअप करा जरा मित्रांनो प्लीज. तब्बल 8 मिनिटं झालेली आहेत आणि चेंडू टाकलेत फक्त 5 म्हणजे षटक पूर्ण झालेलं आहे. तुम्ही 8 मिनिटं घेतली आहेत योगेश भाई जरा लक्ष असू द्या प्लीज. कारण की आपल्याला आज सेमीफायनल आणि फायनल 2 एक्स्ट्रा सामने आहेत त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला सूचना करतोय मित्रांनो. बाकी काही नाही आदेश नाहीये सूचना करतोय विनंती करतोय की आपण वेळ कमी घ्या. फायनल सामना आपल्याला 4 षटकांचा कसा होईल याकडे पाहायचं आहे. आपल्याकडे जर वेळ असला तर आपण अंतिम सामना 4 षटकांचा खेळणार आहोत. बघूया आजच्या दिवसातून कुठला संघ सरपंच चषकाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सुपर 3 मध्ये ईश्वर चिठ्ठीच्या बळावर कुठला संघ आपला नशीब आजमावतोय. 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि आई जोगेश्वरी जून अंदुरकी. गोलंदाज तयार सुभाष समोर फलंदाज भरत चौधरी. पहिला चेंडू स्वेर आहे तेजच्या अंदाजाने चेंडू यष्टीरक्षक संदीप मोरे याच्या हातामध्ये सोडून दिला होता फलंदाज भरत चौधरी यांनी आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या झाली ती 5 धावा. इथे देखील लाईन पाहावी लागेल लाईन चेक करावी लागेल. बघा सुभाष यांनी डावपुऱ्या फलंदाजासाठी लाईन निवडलेले मात्र नियंत्रण नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप वर लाईन चांगली आहे भरतसाठी मात्र चेंडू थोडेसे आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरच्या हातालतोय. धावसंख्या 6. इथे लाईन चांगली आहे. बघा हलक्यातनं फक्त आणि फक्त चेंडूला ढकलून दिले ऑफसाइड रिजन मध्ये. स्वीपर कव्हर कडे चेंडू क्षेत्ररक्षक उचलतील. 3री धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि 3री धाव देखील पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 3 ने वाढून झाली ती 9 या आकड्यावर. निश्चित थोडीशी दमशत होणार. क्षेत्ररक्षण असेल आमचे पंच असतील जेव्हा खेळपट्टीवर उजव्या हातात आणि डावक्या हाताचा फलंदाज जेव्हा फलंदाजी करतोय तेव्हा थोडीस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे देखील दमशत पाहायला मिळते. कारण की वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. बघूया 9 धावा संघाच्या फलकावर लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील
फक्त आणि फक्त एक चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. निश्चितच आमचे SK संकेत केनी यांची देखील या स्पर्धेसाठी अपार मेहनत. प्रेमनाथ माली असतील, किशोर माली, मनोज केनी, रमेश दादा भुवीर, गणेश दादा केनी, रवी दादा पाटील यांची सर्वांची अपार मेहनत या स्पर्धेसाठी. आणि बघूया इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का आणि फलंदाज धावचीत बाद होतील. अशोक 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 11 धावसंख्येवर चौथा गडी बाद झाले आणि फलंदाजीसाठी मैदानामध्ये एंटर होतोय क्रमांक 5 वर राजा. दोन्ही डावखोरे आताचे फलंदाज आता आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतील. भरत चौधरी आणि राजा दोघांमध्ये चांगली क्षमता आहे. बघूया महेश आणि संदेश बाद झाल्यानंतर या 2 खेळाडूंवर जास्त जबाबदारी आलेली आहे. सामन्यातील अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 मध्ये किती धावा 2 फलंदाज बनवतात की या उलट सुभाष या फलंदाजांना लवकर बाद करतोय ते पाहावं लागेल. तब्बल 14 मिनिटं झाली आहेत आणि चेंडू टाकून झालेत फक्त आणि फक्त 7. गोलंदाज तयार होतील. सुभाष समोर सामना करतील फलंदाज राजा. राजा आणि भरत यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे पटके मारण्याची आणि ते सॉफ्ट डिस्मिसल स्वस्त्यामध्ये बाद झालेले. राजा याच्यावर भरोसा होता आणि निश्चितच मी चेंडू टाकण्याआधी सांगितलं होतं की 2 फलंदाजांवर जास्त जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे. आणि सुभाष यांनी मात्र एक चांगला विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलेले राजा याच्या रूपानं 0 धावसंख्येवर बाद झालेले. चेंडूला समोर ठेवला होता, पायांची हालचाल पाहायला मिळाली नव्हती, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि परिणाम स्वरूप आपण बघितला बॅटचा टॉपेज लागला होता आणि यष्टीरक्षक संदीप मोरे यांनी सहज साधा सोपा झेल टिपला होता. 5 बाद 11. भरत खेळते 3 या धावसंख्येवर. राजा झाला 0 वर बाद, महेश झाले 0 वर बाद, संदेश 0 वर बाद, जगदीश यांनी 3 चेंडूमध्ये 4 आणि अशोक यांनी एका चेंडूवर 2 धावा. कुठेतरी फलंदाजी थोडीशी कोरमडलेली आहे. संदीप पाटील आलेले आहेत. बघूया संदीप याच्याकडे देखील क्षमता आहे. मात्र आज विचार केला तर गोलंदाजीचा जोशी इलेव्हन भादवड आणि स्वर्गीय नंदकिशोर बी या संघाची गोलंदाजी चांगली पाहायला मिळालेली आहे. निश्चितच आज विनोददादा पाटील देखील खुश आहेत, योगीजी पाटील देखील खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. फक्त 20 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि बिग ब्लो मोठा मासा घालावा. संदीप पाटील देखील 0 वर बाद झालेले आहे. काय गोलंदाजी. महेश आणि संदेश बाद झाल्यानंतर जो दडपण आलेले, जो दबाव आलेला आहे, त्या दबावातून मात्र एकही फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दबाव दबाव आणि दबाव. फलंदाज येतोय साईनाथ. खरोखरच आज जोशी इलेव्हन भादवड संघाचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 0 धावसंख्येवर 2 गडी बाद केले आणि सुभाष यांच्यासाठी हॅट्रिक होऊन असेल. बघा एकूण या आतापर्यंत ज्या फलंदाजीवर आपण नजर टाकली, नंदकिशोर खारबाव हे संघाचे तर 4 फलंदाज तब्बल 0 धावसंख्येवर बाद झालेत. आणि फलंदाज कोण आहेत? महेश, संदेश, राजा आणि संदीप पाटील असे 4 महत्वाचे फलंदाजांना खाता देखील खोलता आलेला नाहीये. आणि परिणाम स्वरूप आपण बघतोय 6 बाद 11 धावा. खेळ पूर्ण झालेले आतापर्यंत 4 चेंडूंचा दुसऱ्या षटकातील. बघूया भरत हॅट्रिक ऑन. सुभाष डावखोऱ्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट. पुढील चेंडू टाकेल
चला वेळ कमी घ्या मित्रांनो, प्लीज प्लीज गेम स्पीडअप करा. निश्चितच आता जरा संघाला एका समानधारक धावसंख्या उभी करायची असेल तर भरत यानं खेळपट्टीवर टिकून राहणं फार गरजेचं आहे. इथे चेंडूला सोडून दिलेले आहे, वाईटचा इशारा येतोय. पंच गोरख पाटील सर, धावसंख्या 12 वर पोहोचलेली आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम गेले 3 दिवस या स्पर्धेचं अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्याकडून केलं जाते. इथे लाईन चांगली आहे, ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच थोडासा दबाव जाणवतोय बरं त्याच्यावर देखील. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे दुसऱ्या षटकातील आणि 3 षटकांचा सामना आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 12, 6 बाद 12 धावा. हलक्या हातानं फक्त आणि फक्त चेंडूला जंटल पुश केलेले, ऑफसाईड रिझन मध्ये ढकलून दिले, स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 13 धावा. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण, 6 गडी बाद 13 या धावसंख्येवर स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघ. निश्चितच काल आपण एकविरा पिंपळनेर हा संघ देखील खूप मोठा संघ गणला जातो न्यू 40+ संघटनेमध्ये. त्यांनी देखील काल 18 मध्ये फक्त 11 धावा बनवल्या होत्या. त्यामध्ये मला वाटतं मणिलाल पाटीलचा एक षटकार देखील आला होता आणि फक्त 11 धावा होत्या. आणि 12 धावा बनवताना त्यांनी देखील 16 चेंडू टाकले होते. निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज वडनोगर संघाविरुद्ध हा आपण लो स्कोरिंग सामना बघितलेला आहे स्पर्धेचा. तर शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी संघातील एक महत्वाचा खेळाडू येतोय सचिन. बघूया योगेश नानाईची चांगली रणनीती, चांगली. निश्चितच योगेश मात्र नानाभाई आपल्याला पांडुरंग दादा पाटील सुरेई ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्याकडून आपल्याला विजयासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वतः सामना पाहण्यासाठी ते आपल्या मंचावर उपस्थित आहेत. योगेश नाना यांच्या नेतृत्वाखाली सरपंच चषकामध्ये जोशी 11 संघ खेळताना आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण, 13 धावा 6 गडी बाद आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाज येतोय सचिन. चला गेम स्पीडअप करा. पुढील 2 संघ जयदुर्गा सुरेई ए आणि नंदकिशोर खारबाव बी तयारीत राहायचंय. अंदराईच चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेला आला होता आणि इथे एकच धावसंख्या पोहोचते ती 14 वर. चौदा धावा आहेत. आपण बघू शकता स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आमचे मनोज केनी थोडीशी दुखापतग्रस्त आहेत, मात्र स्पर्धेसाठी त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतलेली आहे. निश्चितच रविदादा पाटील असतील, रमेशदादा भोईर, गणेशदादा केनी, प्रेमनाथ माली, किशोर माली, संकेत केनी, रुपेश म्हात्रे, मनोज केनी यांची अपार मेहनत आहे. या स्पर्धेसाठी हलक्यातानं फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केलेली आहे. निश्चितच आणि इथे अगदी चांगला थ्रो योगेश नाना यांच्याकडून यष्टीरक्षकाकडे फेकला होता, कारण की त्या एंडला भरत चौधरी आहेत. एका डावीनी जोशीलो माधवर संघाला काही फरक पडणार नाहीये मुकादम सर, कारण की धावा आपण पाहतोय त्या 15, चेंडू शिल्लक आहेत 4. बघूया 2 मोठे फटके मारावेच लागतील. जर एक जोशी 11 संघासमोर समानधारक धावसंख्या उभी करायची असेल तर 4 चेंडूमध्ये कमीत कमी 10 पेक्षा जास्त धावा काढणं हे गरजेचं आहे. 4 मध्ये 10 आल्या तर एक चांगला फाईट कोर असेल. 18 मध्ये 25 पेक्षा जास्त धावा हव्यात कारबाव संघाला. आणि इथे बघूया फटका उडवलाय, मिड ऑफ वरून चेंडू उचललाय
2 धावा पूर्ण झाले. संदीप मोरे बघा किती फास्ट आले होते बॉलर हँडला. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली ती 17. वेलकम आतिश माली, आदित्य माली, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच आणि आमचे सुनील कांबळे पांगेबाई यांचं देखील खूप मोठं योगदान आहे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी. त्यांनी देखील भरपूर वेळ दिलेला आहे. सलग 3 दिवस पाहुण्यांचं स्वागत सन्मान असेल, चहा पाण्याची आमची व्यवस्था असेल, मैदानाची साफसफाई, स्टेजची साफसफाई, सर्वांमध्ये सुनील कांबळे आमचे पांग्याबाई यांचं देखील खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. अतिशय चांगला चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, चेंडूला खोदून काढलेले आहे. पाहूया डीपमधून क्षेत्ररक्षक येतील. 2 धावा कंप्लीट केलेली आहेत. धावसंख्या झाली ती 19. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावा झालेले आहेत. निश्चितच बरं याच्यावर थोडासा दबाव जाणवतोय. सिंगल डबलनी त्यांनी धावपला घालता ठेवलेले आहे, पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया गोलंदाजी चांगली आहे. जगदीश कारभारी असतील, कुमार, संदेश पाटील, महेश, भरत, राजा, बॉलिंग लाईन चांगली आहे. मात्र धावा बनवायला पाहिजेत. इथे फटका येतोय ऑफसाईड रिजनला. पुन्हा एकदा मला वाटतं या चेंडूवर 2 पेक्षा जास्त धावा येणार नाहीयेत. आणि आता शेवटच्या चेंडूवर बघूया षटकार, चौकार, सिंगल, डबल की डॉट की विकेट. धावा झालेत 21. शेवटचा चेंडू असेल. 18 चेंडूंचा सामना आहे आणि या चेंडूवर चौकार, षटकार येणं फार गरजेचं आहे. पुढील 2 संघाच्या संघटनेने या टॉस बॉक्स मध्ये जयदुर्गा सुरई ए आणि नंदकिशोर कारभाव बी. शेवटचा चेंडू, गोलंदाज सचिन आणि शेवटचा चेंडूवर गणगणती प्रहार, चेंडू सीमापार, षटकार. वाह! आणि षटकाराने आता मात्र खेळाडू कक्षामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण. धावसंख्या पोचते ती म्हणजे 27 धावा. चांगली धावसंख्या बघा. शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून हा षटकार किती आपल्या संघासाठी लाभदायक ठरतोय ते येणारे 18 चेंडू सांगून जातील. नाही, अगदी बरोबर आहे. हा षटकार कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल. चला आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाच्या संघटनेने त्वरित यायचंय. 3 षटकांचा सामना असेल आणि मान्यवर कक्षामधून मी सुरई ग्रामपंचायतचे माजी सरपंच पांडुरंगदादा पाटील आपणास विनंती करतो आपण यायचंय. सुरई ग्रामपंचायत माजी सरपंच पांडुरंग पदू पाटील. आजच्या 3ऱ्या दिवसातील 2ऱ्या फेरीचा हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. जयदुर्गा सुरई ए आणि नंदकिशोर कारभाव बी. विजयासाठी 28 धावांचं लक्ष ठेवलेले आहे जोशी 11 भादवर संघासमोर 18 चेंडूमध्ये. चला ज्ञानेश्वर पाटील संघनायक जयदुर्गा सुरई. ज्ञानेश्वर पाटील संघनायक पाठवा आपला. इथे संजयजी पाटील जयदुर्गा सुरई ए संघाचे आणि स्वर्गीय नंदकिशोर कारभाव बी संघाचे संघनायक आम्हाला जॉईन झाले. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. दादा आपले शुभ असते. आपण नाणेफेकीचा कॉल करायचे. 3 षटकांचा सामना असेल. नाणेफेक उडवतील. छापाचं मन आहे कारभाव संघाच्या संघनायकाचं आणि शापाच आलेलं आहे. मान्यवरांचे खूप खूप आभार. दादा आपण व्यासपीठावरती जायचंय. नाणेफेक जिंकलीत. 3 षटकांचा सामना आहे. जयदुर्गा सुरई हे संघासमोर खेळताना नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय? फिल्डिंग घेणार होतो. क्षेत्ररक्षण करताय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल?
जयदुर्गा सुरे या संघाचा विचार केला तर एक चांगला संघ गणला जातो आपल्या न्यू 40+ संघटनेमध्ये. 30च्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न करू आम्ही त्याला. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी झाली होती तशीच गोलंदाजीची अपेक्षा असेल दुसऱ्या सामन्यामध्ये देखील. त्या सामना 4 षटकांचा होता, 3 षटकांचा आहे. तर असे कुठले 3 गोलंदाज असतील की ते 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील जयदुर्गा सुरेई या संघाला? पहिल्यांदा तर प्रसाद टाकणार, त्यानंतर आम्ही परिस्थितीनुसार बघणार आहोत. धन्यवाद. आपल्या संघाला विजयासाठी शुभेच्छा आहेत. दादा नाणेफेक हरलात, प्रथम फलंदाजी करायची. नाणेफेकी जिंकल्यास तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. आता मात्र आपल्याला फलंदाजी करायची. किती धावांचं लक्ष ठेवाल समोरच्या संघासमोर? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपल्या संघाला विजयासाठी शुभेच्छा. बघा मित्रांनो, आजच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक झालेली आहे आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि जयदुर्गा सुरेई हे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. धन्यवाद. तर निश्चितच ऐकूया मित्रांनो, चालू सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विजयासाठी जोशी 11 भादवड संघाला 18 मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक सुनील शेलके सर. धन्यवाद कारामकेनी सर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मित्रांनो आपण इकडे मात्र निर्धारित 3 षटकांचे सामने दुसऱ्या फेरीत खेळवले जातात. त्यातील पहिला सामना 28 धावांचं लक्ष्य इथे मात्र ठेवलेला आहे. 9.33 ची सरासरी इथे कायम ठेवावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी जोशी 11 भादवड संघाला या अगोदर फार चांगली फलंदाजी राहिली होती भादवड संघाची आणि 50 धावांचा टप्पा निश्चितच त्याने तिकडे मात्र पार केला होता. तिकडे परास्त केले होतं पहिल्या सामन्यामध्ये मरुवाई केवनी दिवे संघाला आणि यावेळेस त्यांच्या समोर आव्हान असेल A1 बॉलिंग अटॅक नंदकिशोर खारबाव ए संघाचा. संघ अडचणीत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला भरत चौधरी यावेळेस संघाच्या मदतीसाठी आले. 17 धावा त्यांनी व्यक्तिगतरित्या धावफलकावर जोडल्या आणि या धावफलकाला आकार खऱ्या अर्थाने तिकडे मात्र दिला. 3 षटकांमध्ये 28 धावांचं लक्ष इथे मात्र पाठला कसा केला जाईल आपण निश्चितच काय घडते काय बिघडतं हे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. त्याला क्षेत्ररक्षण सजलंय आणि सामना अगदी अल्पावधीतच इथे मात्र सुरू होईल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू निश्चितच बिघेट करायचा होता. चेंडू फळीचा संपर्क निश्चितच आला आहे आणि फक्त आणि फक्त एक धाव इकडे मात्र या धावफलकावर अंकित केली जाईल. पंडित आणि अंकुश नावाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर पंडित याने निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये फार चांगली फलंदाजी केली होती. एक चौकार षटकार चौकार अशा पद्धतीने 3 मोठे फटके ज्यांच्या माध्यमातून सलग रो मध्ये आपण पाहिले होते. तो पंडित फलंदाजीसाठी अवेलेबल आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा जगदीश कारभारी. फक्त आणि फक्त दिशा दिलेली 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण कुमार याला पाहू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान इकडे मात्र झालंय. 1 धाव इथेही जोडली जाईल. 2 धावा यावेळेस धावफलकावर असतील. 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे पहिलं
हे अतिशय महत्वाचं आहे. पाहिजे या षटकामध्ये जर सरासरीपेक्षा 1-2 धाव जास्त आली तर पुढील 2 षटकांमध्ये थोडीफार सरासरी कमी होत असते. यावेळेस तो प्रयत्न केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये पंडित नावाचा फलंदाज आहे. पाहिजे गोलंदाज तयार जगदीश कारभारी. इथे समोर ठेवले. यावेळेस मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल तिथे मात्र अचूकरित्या टिपला जातो. जगदीश कारभारी यांनी हा झेल इकडे मात्र टिपला आणि पंडित याला हे मैदान सोडावं लागलं. जोशी 11 भादवड संघासाठी लागलेला हा पहिला धक्का. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण नवीन फलंदाज पाहू शकता. शरद मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच यांना पाहू शकाल. शरद पाटील. षटक पहिलं सुरू आहे. जगदीश गोलंदाजीच्या मार्गावर तयार. यावेळेचा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडूला वळवलाय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खराब होत आहे. यावेळेस या चेंडूवर चौकाराची मोहर लागली जाते. क्षेत्ररक्षण खराब राहिलं आणि इकडे मात्र नशिबाचा चौकार मिळाला. चौकाराने धावफलक 4ने वाढते 6 पर्यंत जाऊन पोहोचलेलं धावफलक आपण पाहू शकता. 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फलंदाजी करते दुसऱ्या सत्रामध्ये जोशी 11 भादवड हा संघ. गोलंदाज जगदीश कारभारी स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. यावेळी चौकार खाल्ल्यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी राहते पाहायचंय. जगदीश इज गेटिंग रेडी ऑन हिज बॉलिंग मार्क. इथे समोर ठेवलाय. बिग हिट करायचा होता. निश्चितच चेंडूच्या रेषेत येता आलं नव्हतं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळतोय आणि निश्चितच लेग ब्रेक गोलंदाजी आपल्याला दरम्यान इकडे मात्र पाहायला मिळते. चेंडू फळीचा संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू दरम्यान इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकताना हा गोलंदाज आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावर. जगदीश कारभारी गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. या षटकातील अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू. इथे हे बिग हिट करायचंय. जोरदार दाद मागितली जाते. पंचांचं बोट आभाळाकडे आणि इथे मात्र मैदान सोडावं लागेल अंकुश नावाच्या फलंदाजाला. जोशी 11 भादवड संघाला लागलेला हा या षटकातील दुसरा धक्का. धूप में निकला न तर 6 आणि या 6 धावा धावपलकर जोडण्यासाठी 2 गडी मात्र मैदानामध्ये उपस्थित न राहता निश्चितच खेळाडू कक्षामध्ये परतलेले आहेत. 2 गडी बाद झालेत आणि क्रमांक 2चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण संदेश पाटील याला निश्चितच इकडे मात्र पाहू शकता. संघ कर्णधार आहेत. पाहायचे कशा पद्धतीने यानंतर गोलंदाजी राहील संदेश पाटील याची. आपण इक्वेशन वाईज जर विचार केला तर यानंतर 22 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 11.00 ची धावगत इथे मात्र राखायची आहे. पहिलं षटक संपल्यानंतर मला असं वाटतं 1.5 ते 1.25 च्या सरासरीने निश्चितच दशांशने इकडे मात्र ही धावगती वाढलेली आहे. 9.33 ची होती. यावेळेस 11.00 ची असेल. गोलंदाज तयार. संदेश क्रमांक 2च्या षटकासाठी. चला अधिक सवय घेऊ नका.
फुलटॉस आहे फक्त आणि फक्त 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस करण्यामध्ये सक्सेसफुल ठरले फलंदाज शरद. एकदा पूर्ण दुसरीसाठी जातील का? खर तर योगेश नाना इकडे मात्र अतिशय आग्रही होते या दुसऱ्या धाब्यासाठी, परंतु दुसऱ्या एंडकडून इकडे प्रयत्न झाला नव्हता. शरद यांना यानंतर निश्चितच फलंदाजी हवी आहे. पाहिजे 7 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार संदेश. हा चेंडू यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे का? खर तर बॅटची कडा लागली आहे की शरीराचा वेध घेतलाय की बाईच्या रूपाने? या मात्र निश्चितच 4 धावा दरम्यान इकडे या धावपलकावर अंकित केल्या गेल्या. या चौकाराने धावपलक जाईल 11 पर्यंत आणि हा नशिबाचा चौकार. साइड स्क्रीनला इथे मात्र चेंडू जाऊन धडकला. हा चौकाराला धावपलकावर नेल्सन फिगर. 11 धावा धावपलकर. संदेश पाटील याला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये दोषेलवन भादवड संघाची फलंदाजी. मित्रांनो, आपण अनुभवतो योगेश आणि शरद नावाचे 2 फलंदाज आहेत. खरं तर योगेशाला सूर सापडला तर सामना लवकर संपेल. इथे हा फटका चांगला आहे. अंतर मिळेल का पाहायचंय. झेल केला जातोय. यावेळेस आगळा वेगळा ऑकवर्ड पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक आला. त्याला ठरवता आलं नव्हतं मागे थांबायचं की या चेंडूवर जायचंय. अंतिम क्षणाला चेंडूने मात्र इथे सीमारेषा गाठली. श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण स्टँडला सलामी देणारा आजच्या दिवसातील हा अप्रतिम चौकार. झाला. 2 चौकार लागोपाठच्या 2 चेंडूंवर इथे मात्र वसूल केलेत. इथे फुलटॉस. यावेळेस नो हाफ मेजर्स. या स्पर्धेतील सर्वात लांब पडल्याचा षटकार. व्हॉट अ बिग हिट. ह्यूज अँड हँडसम. काट्यावर आधारित ऐकवला. अबी फार हुशार आहेत. लागोपाठच्या 3 चेंडूंवर 2 चौकार 1 षटकार आला. धावपलक 6 ने वाढत असताना 21 पर्यंत जाऊन पोहोचलं. आता मात्र पाहायचं या अगोदर उल्लेख केला होता योगेश यांना जर सूर सापडला तर सामना लवकर संपेल आणि त्याच मार्गावर सामना आपण पाहतो. परंतु यानंतर फिनिश कसा असेल. MSD स्टाईलने इकडे मात्र सामना संपवण्याचा प्रयत्न केला जाईल की इक्वेशन ज्यावेळेस तुमच्या कमांडमध्ये असेल त्यावेळेस मात्र ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळलं जाईल आणि एकेरी दुहेरी धावांवर इथे मात्र भर दिला जाईल. अप्रोच कसा असेल फलंदाजाचा हे मात्र आपण पाहणार आहोत. 211 भादवड संघ या अशा फलंदाजीसाठी जाणला जातो. गोलंदाज तयार संदेश. इथेही हा फटका मोठा आहे. पाहायचं अंतर मिळेल का. यावेळेस फटका फसला. अंतिमतः चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं कॅचिंग इथे मात्र राहिलंय. वेल जस्ट अँड युकली वेल टेकन बाय द फिल्डर महेश. यस विकेट गोज डाऊन. गडी बाद. हॉब आणि निगाही नावाचे 2 शब्द मित्रांनो घेऊया. स्वप्न पाहिलं होतं लवकरात लवकर हा सामना संपवण्याचे ते स्वप्न अधुरे राहिले आणि अंतिम क्षणापर्यंत निगाहे म्हणजे नजर ठेवली होती या चेंडूवर आणि क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला असं म्हणायला हरकत नाही. दुहेरी संगम 21 धावा धावपलकावर गडी बाद. क्रमांक 3 चा योगेश. यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुभाष. 7 धावांची गरज असेल हा सामना इथून पुढे जिंकण्यासाठी. या षटकातील आपल्याला पाहायचंय एका चेंडूचा खेळ. यानंतर इथे मात्र शेष असेल. मैदानामध्ये आगमन होतं काजल ब्युटी सलूनचे प्रोप्रायटर शेखरभाई माळी. यावेळेस हा जो निश्चित चेंडू आहे निर्धाव चेंडू दरम्यान इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकताना आपण
पाहिलं संदेशाला कमबॅक इथे मात्र राहिलाय. पाहायचंय 6 चेंडूमध्ये 7 धावा. पुन्हा एकदा सामना इथे मात्र आठवला. जॉली स्पोर्ट्स कामतगर, नाना स्पोर्ट्स टेमगर वर्सेस जून अंदुरकी. 6 चेंडू 7 धावा डिपेंड केले होत्या गोलंदाजाने आणि तो गोलंदाज होता अनाथांचा नाथ सोमनाथ. यस, शेवटचं षटक. यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय कोणता गोलंदाज घेऊन येईल. अधिकचा वेळ खर्च करू नका. परिस्थिती जरी तुमच्या प्रतिकूलतेची असली तरी मैदानाचं निश्चितच मैदानाच्या आतमध्ये जो सामना चालू आहे आणि चालू सामन्यासाठी वेळेचं गांभीर्य असलं पाहिजे. नंदकिशोर खारबाव ए संघाकडे. चला आपापल्या जागेवर क्षेत्ररक्षण इथे मात्र लावलेलं आम्हाला दिसू द्या. संदेश पाटील अँड टीम क्रमांक 3चं षटक घेऊन कुमार यावेळेस असतील मैदानाच्या आतमध्ये आणि आपण पाहू शकाल शरद आणि त्याच्या साथीने सुभाष नावाचे 2 फलंदाज आहेत. शरद खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडलाच बराच काळ राहिलेले आहेत. 6 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. सुभाष बऱ्याचदा एकेरी दुहेरी धावा घेताना आपण त्याला पाहिलेला आहे. ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल तो खेळत असतो. यावेळेस एखादा जर लूज बॉल मिळाला तर मोठा फटका मारण्याचा तोही प्रयत्न करेल की काय. कालच्या दिवसामध्ये हे उमेश मुकादम यांचा क्लायमॅक्स मला आठवतो. 2 चेंडू 3 धावांची गरज होती. गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका चांगल्या पद्धतीने प्लेस केलाय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल का? यस, इट इज अल्टिमेटली. व्हॉट अ ग्लोरियस शॉट अँड ग्लोरियस 4 रन्स. चार धावा धावपलकर जोडले गेल्या. 25 धावा धावपलकर असतील फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय अप्रतिम फटका, दर्जेदार दिमागदार एक चौकारी ते मात्र दाखवला आणि या विजयाच्या ज्या आशा आहेत त्या प्रफुल्लित झाल्या. गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला आहे. आगळं वेगळं क्षेत्ररक्षण. जिकडे मात्र पाय दाखवायचा होता तिथे जाऊन चेंडू निश्चितच अधरावर येऊन मात्र आदळला असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा दरम्यान इकडे मात्र आल्या आणि धावफलक 2ने वाढत असताना यावेळेस स्कोर लेव्हल 27 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. टाई दरम्यान झालेली आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एका धावेची गरज असेल. यावेळेस महिला ज्या पद्धतीने रांगोळी काढतात त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. एका धावेची गरज सुभाष याच्यासाठी. यावेळेस ही धाव मिळत नाही. यानंतर 3 चेंडू असतील. 3 चेंडूंमध्ये 1 धाव. वेलकम जेके. स्वादिष्ट आणि रुचकर भोजन निश्चितच ज्यांच्या मदतीने आपणास मिळालं गेली 3 दिवस ते जेके यांचं आगमन झालं. वेलकम. गोलंदाज तयार. 3 चेंडू 1 धाव असं समीकरण. 1 चेंडू अजून निर्धाव जर गेला तर फार बरं होईल. गोलंदाज तयार. यावेळेस अप्रतिम फलंदाजी. सुभाष हा या सगळ्या गोष्टींसाठी जाणला जातो आणि दुसऱ्या फेरीतील हा सामना निश्चितच इथे मात्र जिंकला. जोशी 11 भादवड संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. वेल प्लेड. आणि कौतुक असेल नंदकिशोर खारबाव ए संघाचं. चांगल्या पद्धतीने शिस्तप्रिय क्रिकेट तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला. खरं तर पहिली